हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अवर चॅनल, ज्याचं नाव आहे विस्परिंग वाईब्स. एराविकुलम नॅशनल पार्क एक्सप्लोअर करून झाल्यानंतर आता आपण निघालोय लक्कम वॉटरफॉल बघायला, जे मरायूर जागेच्या जवळ इदुक्की जिल्ह्यात वसलेलं आहे. मुन्नारपासून याचं अंतर फक्त 25 किलोमीटर आहे आणि हा प्रवासाचा वेळ कसा निघून जातो आपल्याला कळत सुद्धा नाही. याचं कारण म्हणजे इथले रस्ते. छोटे छोटे वॉटरफॉल्स, दोन्ही बाजूंनी चहाचे डोंगर, त्यावर विसावलेलं दाट धुकं आणि पावसाच्या पाण्याने स्वच्छ धुवून निघालेले रस्ते. या भागात चहाची कटिंग मात्र कशी होत असेल याचं आम्हाला कुतूहल होतं, कारण व्हर्टिकल शेपच्या डोंगरांमध्ये उभं राहून चहा कट करणं म्हणजे विचार करायलाही जरा ॲडव्हेंचरस वाटतं. मध्येच डीप व्हॅलीज लागतात, ज्यात फक्त पक्ष्यांचा आवाज येतो आणि रस्त्यात साचलेल्या पाण्यावरनं जेव्हा गाडी जाते तेव्हा गाडींच्या चाकांचा आवाज होतो. तिथे ब्रेक घेतलाय, चहासाठी थांबलोय. द व्ह्यू इज अमेझिंग. सगळीकडे धुकं धुकं आहे, धुक्यात हरवलेलं आहे सगळं. इथे पाणी वाहण्याचा आवाज येत होता म्हणून मी बघायला गेले, पण धुकं इतकं जास्त होतं की काहीच दिसलं नाही. सो मस्त मसाला चहा घेऊन आम्ही परत प्रवासाला लागलो. हा होता आमच्या ट्रिपचा ZNMD मोमेंट. मी सौरभला म्हटलं, आपण जर इथे येऊन राहिलो तर नक्कीच आपलं लाईफ 10 वर्षांनी तरी वाढेल. त्यावर तो फक्त हसला. इथेच आम्हाला ही आमची मुन्नार ट्रिप वसूल झाल्यासारखी वाटली. आहे लक्कम वॉटरफॉल. पाऊस पडतोय. हा रस्ता समोर कुठे जातो माहित नाही, आणि आम्ही जे आलोय ते इकडनं आलोय. व्हॅलीचा व्ह्यू बघत आहे. सध्या सगळीकडे पाऊस सुरू आहे. Look at the view. इकडनं आत जायचंय. ऑफिस आहे, रेस्टॉरंट. काय झालं? काढला. चलो. से हाय. चले थांब तसंच. हो ना, हो ना.
इथे बादिंग अलाउड नव्हतं, कारण त्या पाण्याचा फ्लो आमच्या डोळ्यांसमोर कमी जास्त होत होता. ॲक्सेस करायला मिळालं आणि आम्ही इथंही तेवढीच मजा घेतली जेवढी आज जाऊन घेतली असती. इनफॅक्ट वरनं पाऊस सुरू आहे, आम्ही पॉन्चो घालून आहोत. सो डझंट मॅटर आज जायला मिळतंय का नाही, बट दिस इज ऑल्सो गुड. इथनं सुद्धा खूप व्ह्यू मिळाला. ती इथे असे दोऱ्या लावलेल्या आहेत आणि तो तिकडे दिसतो याच्यात धबधबा. याचा आवाज, हे इथलं सगळं वातावरण, दाट झाडी व्ह्यू देते. आजूबाजूला फक्त झाडी आहेत आणि माझ्या मागे पाणी आहे, फक्त पाणी. पक्ष्यांचा किलबिला टाईप येतोय, पाण्याचा आवाज येतोय, त्याच्या व्यतिरिक्त कुठलाही आवाज नाहीये. तिकडे सौरभने माझा पॉन्चो घातलाय, कारण हा रंग मला आवडला होता. बराच वेळ तो सौरभ हा रंग घालून फिरत होता, पण थोड्या वेळासाठी मी बॉरो केलाय त्याचा पॉन्चो. सौरभ वैतागलेला आहे पावसामुळे, बिचारा फोटो काढून पावसामुळे अशा इतर कारणांनी वैतागलेला आहे. सो असे मोठे मोठे दगड आहेत आणि मला माहित नाही का, पण असे मोठे मोठे दगड बघितले ना मला जाम आनंद होतो. भयंकर कसं पूर्ण वाटतं. आणि आता इथे गर्दी वाढतीये. हे झाड मला प्रचंड आवडलंय, अजस्त्र असं झाड आहे मोठं. झाड आहे तो, खाली तिकडे रस्ता आहे खाली जाण्यासाठी. कसं वाटलं सौरभ? एक नंबर, खूपच छान. कानात अजूनही आवाज घुमतोय ना त्या पाण्याचा? यस, मजा केली आम्ही. आता कुडकुडतोय थंडीने. आम्ही फक्त दुपारी मॅगी खाल्ली आहे. काल सुद्धा मॅगीच खाल्ली होती आणि आज सुद्धा मॅगीच खाल्ली. दुपारचं जेवण म्हणजे मॅगी, नथिंग एल्स. आणि हे एकदा दाखवते, सगळीकडे खिळ काय दगड दगड दगड. या चला भेटूया पुढच्या लोकेशनला. बाय बाय. इथे साधारण 2 तास शांततेत घालवल्यानंतर आम्ही परत जायला निघालो. इथनं पुढे आम्हाला अजून एका लोकेशनला जायचं होतं, बट खूप जास्त उशीर झाला होता आणि संध्याकाळच्या आत आम्हाला पोहोचायचं होतं हॉटेलवरती. त्यामुळे आम्ही इथनं सरळ हॉटेलवर गेलो. मुन्नारला साधारण 6 वाजेपर्यंत किंवा सनसेट पर्यंत सगळं काही बंद होतं. सो असा होता आमचा डे 2. या आधीचे व्हिडिओ जर का तुम्ही बघितले नसतील तर ते नक्की चेकआउट करा. त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतीच आहे. इथून पुढे भेटूया एका नव्या लोकेशनवरती डे 3 मध्ये. तुम्ही दाखवलेल्या सपोर्टसाठी तुमचे खूप खूप आभार. परत भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा धुक्यात भिजलेला व्ह्यू एन्जॉय करा.